हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे माझा फ्रीज ना थोडा अस्ताव्यस्त झालेला, कारण का पिल्लू आहे ना काही गोष्ट कुठे ठेवते, कधी कधी काय करते, काही त्याचं हे नसतं। त्याच्यामुळे फक्त मला अरेंज करायचा होता, क्लीन तर होता, फक्त नीट अरेंज करायचं होतं। कारण का कसं पण सगळं झालेलं आणि कुठेही काय ठेवलं की कॅडबरी म्हणा, काही कुठली गोष्ट कुठे ठेवलं की त्यातलं छोटे छोटे पार्टिकल्स पडूनच जातात आणि थोडासा वरतून डोअरच्या इथे खराब झालेला। सो ते सगळं क्लीन करून घेतलं। सगळ्या पहिला बॉटल काढून घेतलं आणि डोअरची जी रबर वगैरे आहे वरची साईड आहे ती थोडीशी तिथे डस्ट बसलेली आणि थोडंसं चिकटपणा झालेला, कारण का तेलाचे जे डाग, तेल आपण फोडणी देतो ना ते उडतं किती हे झालं तरी। सो ते सगळं क्लीन केलं आणि मग सगळे जे ड्रायफ्रूट्स, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो होते मी ना डोअरजवळ ठेवते, ते सगळं क्लीन केलं। नंतर डोअरच्या साईडचं सगळं काही क्लीन केलं, अंडी ठेवतो तो ट्रे आणि बाकीचे पिल्लूचे औषधं वगैरे, जे हेअर टोनर, राईस वॉटर वगैरे मी जे यूज करते ॲज अ टोनर म्हणून, ते सगळं क्लीन केलं, तो सेक्शन क्लीन केला। आणि आता फ्रीजरच्या खालचा म्हणजे जिथे मी मोस्टली करून आहे ना त्या सेक्शनला जो मी ट्रे काढला ना त्या सेक्शनला मी मोस्टली करून पनीर ठेवते, चीज ठेवते, बटर ठेवते आणि दूध, जर एक्स्ट्राची दूध बॅग असेल ना तर ते सो ते तिथे ठेवते। आणि आता मी जे क्लीन करते ना तिथून आहे ना फ्रीजरचं पाणी आहे ना ड्रिप करतं, सो ते क्लीन करून घेत होती। कारण का काय झालेलं मागे पिल्लू आहे ना ट्रेमध्ये काही स्केच पेन आणि काही, आणि तिला जे दिसेल ना ते ट्रे ओपन करते आणि त्याच्यामध्ये टाकते, आणि ते ओपन असलं ना की मग ते पाण्यामध्ये मेल्ट होऊन ते असं जाडसर काहीतरी झालेलं तयार, त्याचं बुरशी टाईप लागलेलं। सो ते सगळं त्या ट्रेमध्ये अडकलेलं, म्हणजे जिथून पाणी ड्रॉप होतं ना तिथे। सो ते सगळं मी वाईपनी क्लीन करून घेतलं आणि नीट एकदा पुसून घेतलं। डीप क्लिनिंगची जरूरत नव्हती, कारण का मागच्या टायमिंगलाच केलेली डीप क्लिनिंग, त्याच्यामुळे मला फक्त वरच्या वरच करायची होती, फक्त पुसायचं होतं नॉर्मली, आणि एवढं काय खराब झालं नव्हतं। मग खराब होतं ना ते जास्त करून डोअर साईडचंच होतं, आणि आता तेच बघत होते, कारण का पाणी आहे ना तिथून म्हणजे बॅक साईडला जातच नव्हतं, म्हणजे ते ड्रिप पाणी होतं ना ते जातच नव्हतं। सो म्हटलं काय अडकलं का बघत होती, जो पेंटचा ब्रश असतो ना तो आणला मी आणि त्याच्याने बघत होती काय निघते का, पण काही निघालं नाही, एवढं थोडंफार निघालं। सो ते काढलं। म्हणजे अशा छोट्या गोष्टी आहेत ना बघाव्या लागतात। पिल्लू आहे ना असं कधी कधी काय काय करते ना ते कळत नाही, आणि जेव्हा ते खराब होतं त्यातून काही होत नाही, पाणी ड्रॉप होत नाही, आणि सगळं ते पाणी आहे ना खालची जी शेल्फ आहे ना तिथे आलेलं, तिथे ती मॅट अंतरते ना त्याच्या खाली ते जमा झालेलं सगळं। म्हटलं आज काही करून ते करावं लागेल, कारण का दर टाईमला ते पाणी सगळं यायचं आणि मग खालून असं वाहत यायचं ते फ्रीजमधून। सो मला आज ते क्लीन करायचं होतं, असं ते क्लीन केलं। शेल्फ आहे ती क्लीन केली, शीट वगैरे अंथरून घेतली, आणि आता मला जी आहे ती जो ट्रे काढला तो धुवून घेतला, नॉर्मल असा पाण्यातून काढला, कारण का एवढा खराब झाला नव्हता, फक्त पाणी ड्रीप होतं तिथे होल असतो तिथेच फक्त थोडंसं खराब झालेलं, ते क्लीन करून घेतलं, ड्राय कपड्याने पुसून घेतलं, आणि नीट परत आहे ते जागच्या जागी ट्रे तो लावून घेतला। त्या ट्रेमध्ये मी तुम्हाला बोलली काय ठेवते, फ्रीझरमध्ये मी मोस्टली करून आईस आणि आपले मटार असतात, ते मटार माझ्याकडे असतात, आणि हे ना दालबाटीचं पीठ आहे, बाहेर ठेवलेलं लास्ट टाईम तेव्हा खूप किडे लागलेले त्याला, म्हणून मी अशा गोष्टी आहे ना फ्रीजमध्येच ठेवते। सो वरचा सेक्शन क्लीन केला, आता खालचा सेक्शन क्लीन करून घेते, आणि ज्या वस्तू खराब होतात ना त्या मोस्टली करून फ्रीजमध्येच असतात। ह्या भाजी वगैरे मी अशी स्टोअर करून ठेवते, एक कडधान्य, याच्यामध्ये भोपळा, बीन्स वगैरे, अद्रक लसूणचा डब्बा। आणि आता खालच्या सेक्शनमध्ये आहे ना मी जे आपले पॅकिंग मसाले येतात ना, आधी मी डब्बे ठेवायचे, पण पिल्लू काय करते ते बॉक्स आहेत ना काढून मसाले ओतू टाकते सगळे, म्हणून मी असे माझ्याकडे ना हे घीचे डब्बे होते, म्हणजे मी तूप आणते ना पिल्लूला, असे छोट्या बॉटल्स घेते, आणि आम्ही काय एवढं तूप खात नाही, फक्त पिल्लूच, त्याच्यामुळे मग असे छोटे आणलेले ना ते भरपूर सारे साठलेले। सो अशा प्रकारे आहे ना ते मी त्याच्यावरती लेबल, एक्सपायरी डेट करून मस्तपैकी अरेंज केलं, आणि एकसारखे ते डबे बघायला ना खूप चांगलं वाटतं। सो ते केलेलं एका, आणि तिथेच खाली मी खोबऱ्याचे किस, लोणचं, शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत, त्याचं कूट करायचं आहे, बेसन पण मी फ्रीजमध्ये ठेवते, आणि अजून काय ठेवते, हां तेवढंच ठेवते, आणि शेंगदाणे वगैरे। आता हे सगळं नीट अरेंज करून ठेवलं, आणि तुम्ही बघताय म्हणजे काहीही गोष्टी टाकून देते, आणि ते पाणी आहे ना ड्रॉप होऊन इथे खाली आलेलं, त्याच्यामुळे हे सगळं ब्लॅक स्केच पेनचं दिसतं। हे पिल्लूनी स्केच पेन तिथे येऊन कधी टाकले, काय केलं काय माहिती। सो ते सगळं नीट पुसून घेतलं, क्लीन करून घेतलं। मला वाटलं आता ते ब्लॅक डाग जात आहेत की नाही स्केच पेनचे, पण गेले ते डाग। सो
आणि ना थोडंसं ना हे असं काही टाकते ना कधी, म्हणजे जर ॲपल तिने खाल्लं, तिला नको आहे तर ते फ्रीजमध्ये येऊन टाकणार आणि आपलं लक्ष नसलं ना की मग ते आपल्या लक्षात नाही राहत की हे असं का, म्हणजे काय टाकलं आहे काय नाही ते. आणि जेव्हा थोडा थोडा स्मेल येतो ना फ्रीजमध्ये तेव्हा समजून जातं काहीतरी पिल्लूनी केलं आहे. असंच झालेलं. सो ते मला क्लीन करावं लागलं. आणि हा ट्रे पण खूप खराब झालेला, म्हणजे मला आठवत नाही आहे मी लास्ट टाईम फ्रीज साफ केला तेव्हाच. आणि नंतर मग मी मोस्टली करून भाज्या आणल्या ना, भाज्या जेव्हा मी आठवड्याला स्टोअर करते ना तेव्हा मी हा ट्रे साफ करते. कारण का भाज्यांची जी असते ना, भाज्यांची जी सालं किंवा काही म्हणा ते जातं याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मग मी बरेच दिवस झाले, म्हणजे जवळजवळ महिना झाला मी हे केलंच नाही आणि भरपूर घाण झालेलं. सो सगळं आहे ते बाहेर काढलं आणि याच्यामध्ये जे पिल्लूचा सॅरलेक्सचा डब्बा यायचा त्याच्यामध्ये मी शेंगदाणे स्टोअर करून ठेवले. चांगले राहतात पॅक बंद, त्याच्यामुळे मी तो डब्बा फेकला नाही. असं काही स्टोअर करायचं असलं ना की मी त्याच्यात करून ठेवते आणि फ्रीजमध्ये पण टाईट राहतं. नाहीतर काय होतं, आपण प्लास्टिकचे डबे किंवा काय असं ठेवलं ना की कधी कधी आहे ना त्या गोष्टींना पाणी सुटतं आतमध्ये. पण ह्या डब्यांना ना जरा पण पाणी सुटत नाही. तो शेंगदाणे होते ते टाकून घेतले. शेंगदाणे पण बाहेर ठेवले ना की किडे लागतात आणि सगळेच शेंगदाणे मी भाजून ठेवत नाही. कारण का कधी कधी खिचडीमध्ये, कधी आपण चटणी करतो, कधी कशामध्ये लागतात, त्याच्यामुळे सगळेच मी भाजून ठेवत नाही. आणि जरी भाजलेले असले ना तरी मी ते फ्रीजमध्ये घेते, कारण का मला ते रिस्क नको आहे. खराब झालं की तेवढं वेस्ट होऊन जातं, हे भरपूरदा मी अनुभवलं आहे. त्याच्यामुळे नाहीच ठेवत. आणि ना इथे मुंबईमध्ये वातावरण कसं थोडंसं गरम मध्येच थंड असं मिक्स वातावरण आहे, त्याच्यामुळे ना ते सगळं आहे ते खराबच होऊन जातं. लास्ट टाईम तुम्हाला मी बोलली ते दाल बाटीचं पीठ पण असंच खराब होऊन गेलेलं. सो मी ह्या टाईमला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं आणि ते अगदी नीट राहिलं आणि मस्तपैकी फ्रीज अरेंज करून झालं. इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स ठेवले आहेत, थोडे मसाले, इथे हेअर टोनर प्लस राईस वॉटर, इथे बॅक साईडला पिल्लूचे सगळे जे औषध आहेत ते, बाकीचं अंड्याचा ट्रे आहे. हे पण अंड्याचा ट्रे वरती मी वरती शेल्फ लावून टाकली, म्हणजे शीट लावून टाकली. हिरवी लाल मिरची पण मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, शेंगदाणे आणि रवा पण. सो आणि ह्या साईडला तर तुम्हाला मी सांगितलं काय काय स्टोअर करून ठेवते ते. आणि खालच्या शेल्फला मी दही वगैरे ठेवलं आहे आणि वरच्या शेल्फला मी दही आणि जे तुम्हाला कटचे डबे दिसतात ना, दही आणि दाल बाटीचं पीठ, सो ते ठेवलं आहे. वरती मधल्या सेक्शनला मी ज्या भाज्या कट करून ठेवते ना ते ठेवून देते. आणि बॅक साईडला तुम्हाला तर दाखवलं मी काय ठेवलेलं, इथे पण मी तुम्हाला दाखवलं की काय ठेवलं. असं नीट अरेंज करून ठेवलं, म्हणजे जे मला मसाले लागतात ना ते. आणि मला माहिती आहे पावभाजीचा मसाला लगेच संपून जातो, सांबार मसाला लगेच संपून जातो, पावभाजी मसाला पण जे कोको पावडर वगैरे आहे ते क्वचित आपण यूज करतो, ते संपत नाही. मग त्याची एक्सपायरी डेट आहे ती मी लिहून ठेवते. फ्रीज क्लीन झाला आणि मग दीपकचा आज उपास होता. सो ब्लिंकिटवरनं थोडंसं काही सामान ऑर्डर करायचं होतं. मग लस्सी ऑर्डर केलेली, मला तर नको हवी होती, दीपक आणि पिल्लूलाच हवी होती. सो ते ऑर्डर केलं. मग त्या दोघांनी पिली आणि नंतर मग तिला फ्रेश वगैरे केलं आणि परत पिल्लूचा खेळ चालू झाला. मी इथे सोफ्याची बेडशीट आहे ते चेंज करत होती आणि मला ना सोफ्याखाली छत्री भेटली. सो तिला मी दाखवली, कारण का तिने छत्री कधी बघितली नव्हती, लहान होती तेव्हा, पण तिला एवढं कळायचं नाही. सो आता कसं सगळ्या गोष्टी कळतात वगैरे. सो तिला दाखवली आणि इतकी खुश झाली ना, अम्ब्रेला अम्ब्रेला, म्हणजे ती लिटरली बोलत होती यू फॉर अम्ब्रेला, यू फॉर अम्ब्रेला, तेच तिचं चालू होतं जोपर्यंत ती अम्ब्रेला हे करत होती ना तोपर्यंत. आणि तिला ना ती उचलत नव्हती. आणि ज्या टाईमला तिला ती नीट एक पकडता आली आणि तिला तिचं पकडता आलं आणि इतकी खुश झाली ना ती, म्हणजे ती लिटरली बोलत होती की बाबा या, मम्मी या, म्हणजे असं हे करत होती. सो थोडंसं तिला दाखवलं. अशा काही गोष्टी ज्या त्या बुकमध्ये बघतात, टी व्हीमध्ये बघतात, त्यांना माहिती आहे हे ॲपल आहे, हे बॉल आहे, म्हणजे त्या गोष्टी त्यांना दाखवल्या ना की त्या इतक्या खुश होतात ना. म्हणजे पिल्लूच्या बाबतीत तसंच आहे. तिला अम्ब्रेला दाखवली, झायलोफोन दाखवलं, किंवा ज्या गोष्टी तिला माहिती आहेत ती बुक रीड करते, त्या बघते, त्या टायमिंगला त्या अशा रिअलमध्ये बघते ना, ती इतकी खुश होते ना, म्हणजे खूपच खुश होते. म्हणजे तिला असं शॉक, म्हणजे माझ्याकडे 10 वेळा अशी बघत बसते, हां अम्ब्रेला, तसं रिॲक्शन असते तिची. प्रत्येक मुलाची तसेच असेल, मायडवी पण पिल्लूची तशीच असते. सो इथे आहे ते मी पटकन बेडशीट वगैरे चेंज करून घेतली आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अरेंज कर. आता किचनमध्ये आलेली, किचनचं सगळं आवरायचं होतं. काल प्युरिफाईडचा जो फिल्टर आहे तो चेंज केलेला दीपकने आणि पाणी काय बॉटल भरल्या नव्हत्या, सगळ्या रिकाम्या होत्या. सो त्या भरून
ठेवला आणि पाणी गरम करून ते परत पिणं ना त्याची पाण्याची टेस्ट वेगळी लागत होती. सो सगळं ते पाणी आहे ते बाल्कनीमध्ये ओतून टाकलं आणि मग नवीन पाणी भरून घेतलं. जे फिल्टरचं पाणी आहे ना ते भरून घेतलं सगळं नीट. कारण का जी आपल्याला आपण कुठेही बाहेर गेलो ना, आमचं तरी असंच आहे, कुठेही गेलो ना आता जी पाण्याची चव आहे म्हणजे आता इकडे मम्मीकडे गेली किंवा कुठे गेली ती आता चव अशी बदलते. कारण का आपण डेली बेसिसवर हेच पाणी पिता आणि मग त्याचं पाणी पिल्यासारखं कधी कधी वाटत नाही. ते इवन गावाला गेली ना तरी पण तसंच होतं मला. आणि बॉटल वगैरे भरल्या आणि आता पटकन इथे साबुदाण्याची खिचडी आहे ती करून घेते. पिल्लूचा सकाळीच नाश्ता झालेला आहे. मी थोडासा लेटच साबुदाणा आहे तो भिजत घातला. रात्री ना मी विसरून गेली. सो सकाळी उठल्या पहिलं 9 वाजता साबुदाणा भिजत घातला आणि म्हटलं 3-3.5 तासाने आहे ते खिचडी करायला लागेल. आणि इथे बघताय म्हणजे मी नुसती फोडणी दिली आणि पिल्लूचे नखरे सुरू झाले की मला उचलूनच घे, हेच कर तेच कर. आणि जेव्हा मी फोडणी वगैरे देते ना तेव्हा मी पिल्लूला अजिबात किचनमध्ये ठेवत नाही. कारण का कधी राई, जिरं, मिरची, कढीपत्ता तडतडला ना की मला भीती वाटते. सो पटकन त्याच्यावरती लीड ठेवली आणि मग तिला बाहेर घेऊन गेली आणि तिला थोडंसं एंगेज केलं बुकमध्ये आणि ती एंगेज झाल्यानंतर मग पटकन खिचडी घालून घेतली. सो अशी आमची खिचडी आता तयार आहे. आता पटकन खाऊ वगैरे आणि मग नंतर बाकीची कामं आहेत ती करेल. सो हाच आमचा ब्रंच म्हणून होता. कारण का दीपकचा उपवास असतो तेव्हा मी काही जेवण करत नाही. नंतर मग इथे तिला मी झोपायचं ट्राय केलं आहे. तिला म्हटलं की ती झोपेल पण नाही. दीपक पण तिला प्रयत्न करतो आणि मी जेव्हा तिला ओरडते ना त्या टायमिंगला आहे ना ती अशी बाबांकडे जाते आणि मग दीपक बोलतो हां तिला ओरडू नको, असं नको करू, तसं करू नको. मग त्या गोष्टी ती ऐकते ना, मग तिला कळतं की बाबा मला प्रोटेक्ट करतात. मग बरोबर ती त्या टायमिंगला त्याच्याकडेच जाते. सो ती काही झोपत नव्हती. मी म्हटलं आता जाऊन दे आहे ते मी पटकन आता पिल्लूची खिचडी पण घालून घेते म्हणजे ती झोपल्यानंतर मला काहीच काम उरणार नाही. सो इथे मी तिची ना व्हेजिटेबल खिचडी करत होती. त्याच्यामध्ये भोपळा, गाजर, वाटाणे, बटाटा म्हणजे अशा ज्या माझ्याकडे भाज्या होत्या बीन्स वगैरे त्या सगळ्या घेतल्या आणि त्या सगळ्या मिक्स करून आहे ना तिला देत होती. आणि इथे दीपक आहे ना तिला आमरस भरवत होता. तुम्ही बघितलात मी आमरस काढलेलं शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल आमरस काढलेलं. सो ते तिला भरवत होती सगळं. आणि तिला आहे ना आमरस खूप आवडतं. नॉर्मली ती आंबा असा खाणार नाही पण आमरस आहे ना ती आवडीने खाते. आंबा का खात नाही कारण का त्याच्यामध्ये असे थोडेसे गठळे काय बोलू शकतो आपण, थोडंसं असं हार्डनेस लागतं ना ते तिला नाही आवडत. असं क्रीमी आईस्क्रीम टाईप असलं ना की ती आवडीने खाते. सो इथे मी खिचडी वगैरे काढून घेतली. तोपर्यंत दीपक तिला खेळवत होता आणि आता फुटबॉलनी खेळतात ते म्हणजे दीपकसोबत आहे ना ती बॉलनी इतकी चांगली खेळते ना. आणि मी कॅमेरा लावून दिलेले आहे आणि पटकन त्याने किक मारली तो फोन कॅमेरावर आला. मी म्हटलं आता मी काही शूट करत नाही, माझा फोन तुम्ही फोडून टाकाल दोघं. सो मी ते काही शूट करत बसले नाही कारण का दीपक इतका रफली खेळतो ना तिच्याजवळ. आणि तिला पण तेच हवे की जी आपण मस्ती मुलांसोबत करतो ना ती एवढी सॉफ्ट असते पण जे बाबा लोक असतात ते एकदम हार्ड लेवलला खेळतात आणि तेच मुलांना आवडतं. म्हणजे उचलून धर, उचलून फेक, उलटी कर, सुलटी कर, हे कर ते कर, तेच पिल्लूला आवडतं खेळणं. आणि मला पण कधी कधी ती फोर्स करते पण मला त्या गोष्टी जमत नाही आणि दमून जाते मी. आणि किती वेळ उचलून फिरवणार आपण, नाही जमत ते. सो नंतर जे नाश्ता वगैरे झालेला ती भांडी घासून घेतली. पिल्लूची खिचडी बाजूला आहे ती बनतेच आहे तोपर्यंत भाजी घालून घेतली. ते खेळून झाल्यानंतर परत एकदा ते ड्रॉइंग करायला बसले. पिल्लूला सध्या ना ड्रॉइंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे तिला वेगवेगळ्या प्रकारच्या बुक्स म्हणजे तिचा बुक्स ठेवायचा जो बॉक्स आहे ना तो सेपरेट केलेला आणि टॉयजचा बॉक्स आहे ना तो मी सेपरेट केला आहे जेणेकरून तिला जेव्हा टॉयजनी खेळायचं ती टॉयजनी खेळते, बुक्सनी खेळायचं आहे, पेंट करायचं आहे, ड्रॉइंग करायचं आहे, काही करायचं आहे तेव्हा ती ते घेते. आणि त्या बुक शेल्फमध्ये ना मी असं स्टडी रिलेटेड म्हणजे तिला समजतील बुक्स वगैरे छोटे बुक्स ABCDची पाटी वगैरे असं काही ते ठेवून दिले. नंतर पिल्लूला कसं तरी झोपवलं आणि मग नंतर दीपक आहे तो चाललेला कुकीकडे. कुकीला जिथे दिले आहे ना तिथे चाललेला कारण का थोडंसं तिला राईस चिकन वगैरे आहे ते आम्ही असं घेऊन जातो. सो तो तिला घेऊन जातो होता. डीमार्टमधूनच मागवून घेतलं आणि फायनली दीपक आहे तो गेला. आणि त्यांच्याकडे ना जवळजवळ ना भरपूर कुत्रे आहेत, खूप कुत्रे आहेत. आणि तिथे कुकी बघा, तुम्ही बघत असाल कुकी किती मस्तपैकी राहिले आहे. दीपक जवळ आलेली, हात त्याच्याजवळ देऊन काय बोलत होती काय माहिती, पण खूप वाईट वाटत होतं की अशी लांब आहे ती आमच्यापासून. पण काही नाही, तिथे ती अगदी नीट राहते, व्यवस्थित राहते, क्लीन पण आहे ती. म्हणजे सगळ्या गोष्टी अशा आम्ही बघतो जाऊन डेली म्हणजे महिन्याला की ती कशी आहे, काय आहे, कशी राहते,
खाते की नाही नीट, आता ती चांगली स्टेबल झाले. सो आंब्याचा रस संपलेला. सो नंतर मग मी आंब्याचा रस आहे तो काढून घेतला, कारण का आंबे आहेत ना खूप सारे पिकलेले आणि मग ते पिकून आहेत ना वरच्या साईडला असे काळे काळे पडत जातात. त्याच्यामुळे मी म्हटलं हे स्टोअर करून ठेवेल. आंबा खाण्यापेक्षा जो रस खाण्यात मजा ना ती मस्त आहे. मला तर आता आंब्यामध्ये ना जरा पण इंटरेस्ट नाही. नंतर आंब्याचा रस वगैरे काढला आणि थोडंसं बसले. तितक्यात आहे ते दीपक आला. पिल्लूला मी तेच दाखवत होती की बघ आले बाबा. सो ती बघत होती आणि म्हणजे दीपक कुकीकडे गेलेला ना त्या टायमिंगची व्हिडिओ आहे की तो आलेला. सो तो आला. त्याच्यानंतर ती इतकी खुश झाली ना की कारण का ती झोपलेली तेव्हा दीपक गेला आणि उठल्यानंतर तिला काही बाबा दिसले नाही. सो ती माझा हात पकडून आली आणि बोलत होती की दरवाजा ओपन कर. दीपक आला आणि थोड्या वेळ त्याच्याजवळ गप्पा मारल्या की बाबा काय झालं, काय करत होती कुकी. मला पण जावंसं वाटत होतं, मी पण जाणार होती. मला दीपक बोलत होता की चल तू पण मी नाही गेली, कारण का मला माहिती आहे जर मी गेली असती ना तर मला ते माझ्या माइंडमध्ये आहे ना ते महिना 2 महिने तसंच राहिलं असतं की कुकी कुकी कुकी. कारण का आधी पण माझ्याकडे पेट होता खेळला मम्मीकडे, तेव्हा पण तसंच. मम्मीला लग्न झाल्यानंतर आमचं मम्मीला काही ते एकटं सांभाळणं जमलं नाही आणि कसं होतं की मम्मी दुकानात असते, त्याच्यामुळे दिवसभर असं कोण नसतं त्याला वॉक वगैरे करायला. मग त्याला आम्ही काकांच्या फार्म हाऊसला ठेवलेलं. सो ते पण तेव्हापासून मला ते अनुभव आहे. आणि मला जेव्हा आम्ही कुकी घेतली ना तेव्हा माझ्या माइंडमध्ये होतं की नको घेऊया आपण डॉग, कारण का मला माहिती आहे कधी ना कधी काही ना काहीतरी होऊनच जातं आणि हे पण आता तसंच झालेलं. सो तिकडे तिला आता फार्म हाऊसला ठेवली आहे ना ज्या, तिथे ती अगदी मस्त राहते, खुश आहे, हॅप्पी आहे. आमची डेली बेसिसवर 1 वीकमध्ये 2 वीकमध्ये असे गप्पा होतात. ज्यांच्याकडे आहे ते फोटो पाठवतात, व्हिडिओज पाठवतात कुकीचे, त्याच्यामुळे आमचं बघणं होतं. आणि कधी कधी असं फिजिकली जाऊन आम्ही बघून येतो. सो दीपक जाऊन आलेला, म्हणजे दीपक भरपूर टायमानंतर गेलेला. सो तेच मला सांगत होता की काय झालं काय नाही, तिथे ती काय करत होती, कशी बसलेली, त्या गोष्टी सगळ्या सांगत होत्या. आणि मी त्याला एवढे क्वेश्चन केले ना खूप म्हणजे कारण का ती गेली नव्हती. आंब्याचा रस काढला, पिल्लूला दिसलं. सो तिचं सारखं आता तेच चालू असतं की मँगो आईस्क्रीम दे, आईस्क्रीम दे, आईस्क्रीम दे. तिचं तेच चालू असतं. म्हणजे दिवसात ना ती इतका खाते ना, फक्त मी तिला ना जेव्हा मागते ना तेव्हा तिला 2 स्पून नाही तर 3 स्पून असे छोटे छोटे देते, कारण का मग जास्त खाल्लं ना की ते गरम वगैरे पडतं आणि मग तिला तेच तिचं दिवसभर चालू असतं. सो त्यानंतर दीपक फ्रेश वगैरे झाला आणि मंदिरमध्ये जायला निघालेला. तिथे ना 2 लेडीज बसतात. सो त्यांनी आहे ना दीपककडे साडी मागितलेली. सो म्हटलं जा, माझ्याकडे होत्या नवीन कोऱ्या अशा. सो त्या साड्या त्याला दिल्या आणि तो गेलेला मंदिरमध्ये. सो शनिवारी तो दर शनिवारी मंदिरमध्ये जातो. पटकन जेवण वगैरे तयार बनवायला घेतलं. भाजी वगैरे झालेली, फक्त चपात्याच बाकी होत्या. दीपक होता तेव्हाच माझी भाजी वगैरे झालेली, कारण का लवकर जेवण बनवायला घेतलं. दीपकचा उपास असला ना की त्याला 6 वाजता किंवा 5 वाजता जेवायला दिला ना तरी तो जेवण घेतो, कारण का सकाळीची साबुदाण्याची खिचडी आहे ना ती आम्ही ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून खातो. म्हणजे 10 वाजता वगैरे असं होऊन जातं, 10, 11, 12च्या दरम्यान. मग त्या मध्ये काय खात नाही, खाल्लं तर असं लस्सी दही वगैरे असं खातो. आणि मग नंतर आज आमचा म्हणजे 3 मेला माझी ॲनिव्हर्सरी होती. सो तेव्हा मग म्हणजे सॅटर्डेलाच होती. गुड्डी वगैरे आलेले, माझे बहीण भाऊ आलेले, म्हणजे मानसरोवरवाले. सो असं छोटासा सेलिब्रेशन केला आम्ही, केक वगैरे. असं काही प्लॅन नव्हता, पण सडनली असा प्लॅन झाला. पिल्लू तर इतकी एक्सायटेड होती ना, जसं काय तिला बड्डे आहे असंच वाटत होतं. म्हणजे लिटरली आम्ही बोलताना पण असंच बोलत होतो की हॅपी बर्थडे टू यू म्हणजे समायरा, तेच चालू होतं. आणि ती इतकी खुश झालेली ना, म्हणजे तिचे रिॲक्शन तुम्ही बघा पुढे की ती किती हे झालेली ते. सो इथे थोडेफार फोटो वगैरे काढले, थोडी मजाक मस्ती चालू होती. मी सांगितलेलं मला पोर्ट्रेट पण व्हिडिओ आणि लँडस्केप पण हवे, शॉर्ट व्हिडिओला आणि आपल्या ब्लॉगसाठी पण हवे. ते शूट वगैरे करत होते, तेच मी त्यांना सांगत होते. आणि पिल्लूला काही चेंज वगैरे केलं नाही, कारण का ती इरिटेट झालेली खूप. तिला सारखे कपडे चेंज केले ना की राग येतो. सो आहे तशी ती बसलेली आणि तिचं म्हणणं होतं की लवकर आहे तो केक कट करा. आणि तिची एक्साइटमेंट तुम्ही लेवल बघा. सो इथे फोटो वगैरे काढले आणि नंतर मग आहे ते आता कॅन्डल आहे ती ब्लो करू आणि छोटंसं असं सेलिब्रेशन करू आणि मग थोडासा नाईट आउट करू आम्ही. सो आता पुढे तुम्ही बघा, पिल्लूची रिॲक्शन बघा. हॅपी बर्थडे टू यू, तिच्यासाठी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर समायरा, हॅपी बर्थडे टू यू. काय रिॲक्शन आलंय.
हॅपी बर्थडे. जो ती हॅपी बर्थडेची ट्यून होती ना ती पिल्लूसाठी होती, कारण का तिला असं फील करून द्यायचं होतं की तिचा बर्थडे. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.